नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण पाहत आहात ऑप्शनॉमिक ट्रेडर्स हा आपला यूट्यूब चॅनल. तर आजचा आपला टॉपिक आहे लाँग आणि शॉर्ट पोझिशन्स. म्हणजे काय, त्या कशा घ्यायच्या आणि आपण प्रॉफिट कसा कमवू शकतो. तर हे सगळे डिस्कस करण्यासाठी आपण जाणार आहोत ट्रेडिंग व्ह्यू ह्या आपल्या प्लॅटफॉर्मवर आणि शिकणार आहोत डीपमध्ये लाँग आणि शॉर्ट पोझिशन्सबद्दल. स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेडिंग व्ह्यूच्या प्लॅटफॉर्मवर. लॉंग पोझिशन म्हणजे काय असतं आणि शॉर्ट पोझिशन म्हणजे काय असतं हे आज आपण शिकणार आहोत आणि ते कधी दोन्हीचा वापर करायचा हे देखील आपण बघणार आहोत. तर त्यासाठी आपण आज घेतलेला आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचा चार्ट आणि हा चार्ट आहे आपला 1 डे टाइम फ्रेममध्ये. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लॉंग आणि शॉर्ट काय आहे हे आपण आधी समजून घेऊ. ही एक काठी आहे, छोटी काठी आहे. ओके, आणि ही त्याच्या शेजारी एक मोठी आहे. छोटं झाड आहे असं समजू आपण त्याला. तुम्ही एवढ्या लेन्थचं, फॉर एक्झाम्पल हे 100 सेंटीमीटरचं झाड आहे, एवढं असताना तुम्ही ते लावलं, पाणी घातलं, वाट पाहिली, सगळ्या गोष्टी केल्या आणि नंतर ते झाड मोठं झालं. ते आता झालेलं आहे 150 सेंटीमीटरचं. तर त्या झाडाची हाईट काय झालेली आहे, लॉंग झालेली आहे. ओके, हे एक उदाहरण झालं. आणि शॉर्टचं असंच एक उदाहरण घेऊ की एक काठी आहे, ती आहे, परत आता घेऊ ही काठी आहे 100 सेंटीमीटरची आणि त्याला आपण ब्रेक केला किंवा तोडलं म्हणून. ओके, आणि त्याचा एक तुकडा जो आहे, ती काठी झालेली आहे आता 100 सेंटीमीटरची. तर ती ओरिजिनल काठीपेक्षा दुसरी काठी काय झाली, शॉर्ट झाली. नवीन काठी काय झाली, शॉर्ट झाली. आणि जे आपलं जुनी काठी होती तर ती वाढू शकत नाही, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये झाडाचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर ते झाड काय झालंय, वाढलेलं आहे. त्याच्यामुळे 100 सेंटीमीटरचं 150 सेंटीमीटर झालंय आणि 150 सेंटीमीटरची काठी मोडल्यामुळं 100 सेंटीमीटरची झाली, हे आपण बघितलं. याच प्रकारे स्टॉक मार्केटमध्ये देखील पोझिशन्सला लॉंग आणि शॉर्ट म्हणतात. एखादा स्टॉक किंवा एखादा ॲसेट, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही ॲसेट असेल, बॉन्ड असेल किंवा मग रिअल इस्टेट मार्केटचे सोन्याचे प्राइसेस असतील, कुठलेही ॲसेट, त्या ॲसेटची प्राइस जर वाढली आणि त्याच्यामधून जर आपला प्रॉफिट कमवायचा असेल तर तो आपल्याला कमवता येतो पोझिशन लॉंग करून. जर एखाद्या ॲसेट मधली प्राइस खाली जाणार असेल असं आपलं अँटिसिपेशन आहे किंवा आपला अंदाज आहे, तर आपल्याला प्रॉफिट कमवायचा आहे त्याच्यातून, तर तो आपण कमवणार कसं, शॉर्ट पोझिशन घेऊन. ओके, आता बऱ्याच जणांना वाटतं की लॉंग पोझिशन हे आम्हाला माहिती आहे, पण शॉर्ट पोझिशन बद्दल आम्ही ऐकलेलं नाहीये किंवा ऐकलं असेल तर कधी केलं नाही. ते कसं करायचं, कारण भरपूर जण जे गुंतवणूक करतात तर ते लॉंग पोझिशन्समध्ये असतात. ओके, लॉंग पोझिशन म्हणजे काय, एखादा स्टॉक तुम्ही घेतला 100 रुपयाला आणि तो विकला तुम्ही 200 रुपयाला, तर तुम्हाला फायदा मिळतो 100 रुपये. तर याला आपण म्हणतो लॉंग करणं, लॉंग पोझिशन घेणं. ओके, आता त्याच ठिकाणी शॉर्ट पोझिशन म्हणजे काय असतं, शॉर्ट पोझिशन म्हणजे सेम त्याचप्रमाणे एखादा स्टॉक 200 रुपयाला आणि त्याची प्राइस झालेली आहे 100 रुपये, म्हणजे काय झालं, तो स्टॉक पडलेला आहे किंवा त्याची किंमत खाली आलेली आहे. आपल्याला जर या सिच्युएशनमध्ये सुद्धा, आणि तुम्हाला माहित असेल, तुमचा अंदाज आहे की 200चा स्टॉक झालेला आहे, तो याच्यापेक्षा वर जाण्यापेक्षा तो खाली येईल, तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला फायदा कमवायचा तर तुम्ही शॉर्ट पोझिशनमध्ये फायदा कमवू शकता. याला म्हणतात शॉर्ट पोझिशन करणं. हे झाली बेसिक आपले लॉंग आणि शॉर्टच्या डेफिनेशन नुसार काय झालं ते. आता ह्या एसबीआयच्या स्टॉक मधलं आपण उदाहरण घेऊ. ओके, तर इथं आहे प्राइस साधारणतः 326 रुपयाची आणि त्याच्यानंतर तुम्ही बघताय की तो स्टॉक एकदमच खाली आलाय, सडन ड्रॉप झालेला त्या स्टॉकमध्ये. आणि तुम्ही जर ह्या पडत्या मार्केटमध्ये तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही कसा घेऊ शकता, तर तो शेअर शॉर्ट करून. शॉर्ट केला म्हणजे काय, की तुम्ही असा अंदाज लावलाय की त्या ॲसेटचं किंवा त्या स्टॉकची प्राइस कमी होणार आहे. ओके, मग आता ती झाली किती, 176. तर तुम्हाला फायदा किती मिळाला, 326 मायनस 176 म्हणजे 150 रुपीज, 150 रुपये तुमचा एका स्टॉक मागं फायदा झाला.
जर तुम्ही 10 स्टॉक घेतले असतील तर मल्टिप्लाय बाय 10, 1,500 रुपये तुमचा फायदा झाला. ओके. आता तुम्ही म्हणाल की मी स्टॉक विकणार कसा किंवा मी शॉर्ट कसं करणार. तर याचं हे लॉजिक आहे की तुम्ही स्टॉक आधी विकायचा, 326ला विकायचा तो, आणि 176ला परत तो तुम्ही बाय करायचा. पहिला काय करणार तुम्ही, सेल करणार 326ला आणि 176ला तो तुम्ही बाय करणार. तर ही आपली स्ट्रॅटेजी असती आणि याच्यामध्ये आपण फायदा कमवू शकतो. आता लॉंग पोझिशनच्या बाबतीत कसं असतं, तर लॉंग पोझिशन सेम आहे. तुम्ही बघताय तुमचं जर अँटिसिपेशन असेल की इथून स्टॉक प्राइस वाढून ह्या पॉईंटपर्यंत जाईल, म्हणजे साधारणतः इथं जे मी डिनोट केलेलं आहे तर त्याच्यानुसार सुद्धा 623ला तुम्ही जर बाय केला असेल आणि तुमचं एक्सपेक्टेशन आहे की तो स्टॉक वाढेल, म्हणजे तुमचं एक काय एक्सपेक्टेशन आहे, आता लॉंग करायचा आहे तो स्टॉक, आणि तो स्टॉक गेलाय 773ला, तो तुम्ही परत सेल करणार. मग तुमचा फायदा किती झाला, तुम्ही एखादी वस्तू जर 623ला घेतली असेल आणि 773ला ती विकली तर तुमचा फायदा किती होतोय. आता ती गोष्ट कुठली आहे, आपल्या केसमध्ये SBIचा स्टॉक आहे. तुम्ही विकले असेल तर तुमचा फायदा किती होतोय, हा 150 रुपये होतोय. कसा झाला तो फायदा, तर 773 मायनस 623 हे झालं 150. जर तुम्ही असे 10 स्टॉक घेतले असतील तर तुमचा फायदा झाला 1,500 रुपये. ओके, हे तर बघितलं आपण. आता एक बेसिक सिंपल गोष्ट लक्षात घ्या, आपण कशातून काय केलंय, मायनस प्रॉफिट कॅल्क्युलेट करायला लॉंग पोझिशन मध्ये आपण केलंय सेल मायनस बाय. ओके, आपण नेहमी प्रॉफिटचा फॉर्म्युला काय, बेसिक प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस बाइंग प्राइस. म्हणजे आपण एखादी गोष्ट कितीला विकलेली आहे आणि त्याच्यातून आपण कितीला घेतलेली आहे, याच्यात जर याचं उत्तर पॉझिटिव्ह आलं तर आपला प्रॉफिट असतो, आणि याचं जर उत्तर निगेटिव्ह आलं तर तो आपला लॉस असतो. त्याच पद्धतीने लॉंग साइड मध्ये काय आहे आपलं, आपण घेतलेली आहे 773ला आणि सेल केलेली आहे 773ला आणि बाय केलेला आहे 623ला. सो आपला प्रॉफिट किती झाला, हा 150 रुपये झाला. तर आपण आता त्याच लॉजिकने शॉर्ट पोझिशन मध्ये फायदा कसा होतो ते बघणार आहोत. तर आपण आधी सेलिंग प्राइस बघू. आपण कितीला सेल केलं या ठिकाणी, 326ला, आणि बाय कितीला केलंय परत, तर 176ला. तर याच्यातला डिफरन्स पण परत एकदा 150 येतोय, म्हणजे आपला प्रॉफिट झाला 150, दोन्ही केसमध्ये 150 झाला. दोन्हीत फरक काय आहे फक्त, की इथं आपण आधी स्टॉक बाय करतो आणि नंतर सेल करतो, आणि याच्यामध्ये काय, आधी सेल करतो आणि नंतर बाय करतो. हा आहे याच्यातला बेसिक डिफरन्स. आपला पुढचा मुद्दा येतो की याच्यामध्ये रिस्क प्रोफाईल काय आहे. ओके, मी खूप डीप मध्ये जाणार नाही रिस्क बाबत. तर रिस्क म्हणजे काय, तर लॉस. आपला लॉस किती होईल, काय होईल, कसा कॅल्क्युलेट करणार आपण. ओके, आपण स्टॉप लॉस लावलेला नाही, या हिशोबाने आपण कॅल्क्युलेशन्स बघणार आहोत. तुम्ही याच पोझिशनला लॉंग पोझिशन घेतलेली आहे याच ठिकाणी, म्हणजे तुम्ही एखादा शेअर बाय केलेला आहे 623ला. ओके, मग अशा आपण प्रॉफिटचा फॉर्म्युला बघितला, प्रॉफिट तो आता किती आहे तो बघू. आणि तुम्ही सेल केलेला आहे, तो स्टॉक खाली 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 चाललाय. ओके, आणि तुम्ही 400 रुपयाला तो स्टॉक विकलाय असं समजू, कारण तुम्हाला आता भीती वाटायला लागली की तो स्टॉक पडतच चाललाय, माझं नुकसान व्हायला लागलं, म्हणून तुम्ही तो विकलाय 400 रुपीजला, 400 रुपीजला. तर मग आपण मागाशीच्या लॉजिकनुसार सेल मायनस बाय करू परत एकदा. तर आपण सेल कितीला केलाय, 400ला घेतलाय, किती, 623ला. म्हणजे आपलं प्रॉफिट झाला का नुकसान झालं, कॅल्क्युलेशनवरून आपल्याला कळलंच. याचं उत्तर येईल मायनसमध्ये किती, 223 मायनस 223. आपला प्रॉफिट किती झाला, मायनस 223, म्हणजे हा झाला आपला ऍक्च्युअल लॉस. म्हणजे आपण प्रॉफिट बघितलं लॉंग पोझिशन मधलं, आणि आता बघतोय हा लॉस बघतोय.
हा कसा झाला, जर त्या ॲसेटची प्राइस खाली आली किंवा स्टॉकची प्राइस आपण घेतलेल्या प्राइसपेक्षा खाली आली तर आपल्याला या पोझिशनमध्ये लॉस होऊ शकतो. तर आता आपण बघू शॉर्ट पोझिशनमध्ये पोझिशन प्रॉफिट किंवा लॉस हा कसा होता. शॉर्ट पोझिशनमधले आता रिस्क चेक करू. आता तुम्ही काय करणार आहे 626ला, जर तुमची एक्सपेक्टेशन असेल की मार्केट या ठिकाणी येऊन पडणार आहे खाली, ओके, तर तुम्ही शॉर्ट करणार म्हणजे पहिल्यांदा सेल करणार. त्यावेळेस काय प्राइस असेल 326. पण तुम्ही जे एक्सपेक्टेड केलेलं आहे तसंच मार्केट वागेल असं काही नाही. ओके, मार्केट मे बी वर गेलं, वर जायला लागले आणि आपण सिम्प्लिफिकेशनसाठी एक ॲझम्पशन करू की या ठिकाणी प्राइस पोहोचलेली आहे 526ला. तर त्या केसमध्ये आपल्या शॉर्ट पोझिशनचं काय झालं असेल ॲनालाइज करू. म्हणजे आपण आता इथून जर या पोझिशनमधनं एक्झिट व्हायचं असेल किंवा बाहेर पडायचं असेल लॉस घेऊन, तर काय करायला लागेल, आपल्याला तो स्टॉक आधी सेल केल्यामुळं बाय करायला लागेल. तो आपण आता बाय कितीला करणार 526ला. ओके, तर आपला प्रॉफिट कसा असेल हे आपण कॅल्क्युलेट करू. प्रॉफिट परत एकदा सेल मायनस बाय. आपली सेलिंग प्राइस किती आहे 326, कारण आपण आधी सेल केलेलं आहे आणि नंतर काय केलं आहे बाय, ते कितीला 526ला. तर आपला प्रॉफिट किती असेल, हा असेल 200 रुपये. हा आपला निगेटिव्हमध्ये येत आहे, म्हणजे आपला प्रॉफिट जो आहे तो निगेटिव्ह 200 रुपीज, म्हणजे हा आपला आहे ॲक्च्युअल लॉस. हे झालं शॉर्ट पोझिशनमधला लॉस आणि लॉंग पोझिशनमधला लॉस आपण दोन्ही समजून घेतले. आता याच्यातल्या काही मॅक्सिमम रिस्क किती आहे हे बघू, म्हणजे तुमचा जास्तीत जास्त लॉस किती होऊ शकतं हे देखील आपण बघून घेऊ. आता लॉंग पोझिशन घेतलेली आहे तुम्ही आणि तुम्ही एक्सपेक्ट केलं आहे की तुम्ही 500 रुपयाला जर SBIचा स्टॉक घेतलेला आहे आणि तो स्टॉक पडतच राहिला, काहीतरी सर्कमस्टन्सेसमुळे मॅनेजमेंट असेल, बिझनेस खूप खराब चालला आहे, सगळ्या गोष्टी झाल्या, तर तो स्टॉक मॅक्सिमम किती खाली जाऊ शकतो, मॅक्सिमम. ओके, मॅक्स सेलिंग प्राइस काय असू शकते 0 असू शकते. 0च्या खाली तर स्टॉक्सची किंमत जाऊ शकत नाही. ओके, आयडियली सगळ्या गोष्टी SBI मधल्या सगळ्या खराब झाल्यात, बँकरप्सी झालेली आहे, सगळं त्यांनी विकलंय, सगळं आपण गोष्टी अज्युम करू, सगळ्या ॲसेट विकले. 0 तर जात नाही जनरली, पण आपण एक थेरॉटिकल फिगर घेऊ, 0 गेलेली आहे किंमत. ओके, पूर्णपणे 0. तर तुमचा लॉस किती होईल, आता इथं मी स्पष्टच लॉस लिहितो. ओके, लॉस ऑर प्रॉफिट, म्हणजे आपल्याला जे फिगर्स येतील त्याच्यामधनं लॉस आहे की प्रॉफिट आहे हे कळेल. ओके, सेल मायनस बाईंग प्राइस. तुम्ही सेल कितीला केलं आहे, आता तुम्ही आधी बाय करून नंतर सेल करणार आहे. तुम्ही सेल केलेलं आहे 0ला आणि बाय केलं होतं आपण 500ला. तर आपला लॉस किती असेल, हा मायनस 500 आल्यामुळं किंमत ही काय झालं, आपला लॉस झालेला आहे किती 500 रुपये. हा आहे मॅक्स लॉस. याच्यापेक्षा जास्त लॉस आपल्याला होणं शक्य नाही, कारण त्या स्टॉकची किंमत 0च्या खाली जाऊ शकत नाही आयडियली. ओके, आपल्याला याच्यामध्ये कळालं काय की लॉंग पोझिशनमध्ये आपण डिफाईन करू शकतो, डिफाईन किंवा आपण सांगू शकतो एखादी ठराविक किंमत की किती लॉस होईल. तुम्ही 10 स्टॉक घेतले असतील 500 रुपयाला असताना, तर तुम्हाला लागले किती असतील रुपीज 100, 500 रुपये एक स्टॉक घ्यायला, असे 10 म्हणजे तुम्हाला लागले असतील 5000 रुपये आणि 5000ची किंमत प्रत्येक स्टॉकची 0 झाली असेल, तर या केसमध्ये काय झालं असेल 0 × 10, तर तुमच्या अकाउंटला राहिले किती 0 रुपीज. तुमचा टोटल लॉस झालेला आहे 5000 रुपीज. हे तुम्हाला कळत आहे की तुमचा लॉस किती झाला आहे 5000 रुपीज. ओके, आणि शॉर्ट पोझिशनमध्ये काय केस आहे हे आपण बघू. शॉर्ट पोझिशन, आता हेच तुम्ही एखादा स्टॉक शॉर्ट केलेला आहे 500 रुपीजला. SBIचा आपण परत एकदा कन्सिडर करू. तुम्ही SBI शॉर्ट केलेला आहे म्हणजे पहिल्यांदा तुम्ही काय करणार, सेल करणार तो स्टॉक 500 रुपीजला सेल करणार आणि बाय कितीला करणार तो स्टॉक तुम्ही. आता याच्यामध्ये बाईंगला तर काही लिमिट नाही आहे,
तो स्टॉक 1000ला जाऊ शकतो, 2000ला जाऊ शकतो, 50,000ला जाऊ शकतो. ओके, त्याला काहीच लिमिट नाही. म्हणजे तुम्ही लॉस किती करू शकता किंवा प्रॉफिट किती करू शकता हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. पण तुम्ही जाऊ कुठपर्यंत शकता, तो स्टॉक थेरॉटिकली इन्फिनिटीपर्यंत जाऊ शकतो. ओके, प्रॅक्टिकली जात नाही तो स्टॉक इन्फिनिटीपर्यंत, बट जाऊ शकतो किती, 10,000 पण जाऊ शकतो, त्याला लिमिट नाही आहे. 5,000 पण जाऊ शकतो, 5,00,000 पण जाऊ शकतो. ओके, याला काही लिमिट नाही, त्याच्यामुळे आपण आयडियली अज्युम केलंय की तो जाईल इन्फिनिटीपर्यंत. मग तुमचा लॉस किती आहे. ओके, PNL कसं कॅल्क्युलेट करणार, परत एकदा सेम फॉर्म्युला, सेल मायनस बाय. तुमचं सेलिंग आहे कितीला, सॉरी 500ला, आणि बाय किती करणार आहे तुम्ही, बाईंग प्राइस आहे इन्फिनिटी. तुम्ही इमॅजिन करा की जी गोष्ट इन्फिनिट किमतीची आहे ती तुम्ही फक्त 500 रुपीजला विकली, तुमचा लॉस किती झाला, मायनस इन्फिनिटी. तुमचा लॉस जो आहे हा काय झाला, मायनस इन्फिनिटी. म्हणजे तुमचा लॉस जो आहे याला डिफाईन करायचं झालं तर शॉर्ट पोझिशन मधला जो लॉस असतो, मॅक्सिमम लॉस, हा आपल्याला डिफाईन करता येत नाही. त्याच्यामुळे याला आपण म्हणतो अनलिमिटेड. लॉसेस हे शॉर्ट पोझिशन मध्ये होऊ शकतात. ओके, दोन्ही केसेस बघितल्या. आता मॅक्सिमम लॉस किती होतो लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन मध्ये, तर हे सगळं कळालं. आता परत मुद्दा येतो, खूप जणांना परत अजून हे क्वेश्चन पडलेला असेल की शॉर्ट पोझिशन किंवा शॉर्ट सेलिंग आपण करणार कसं आहे प्रॅक्टिकली. कारण आपण ज्या आपल्या आसपासच्या गोष्टी बघतो, प्रॉफिट कमवायचा असेल आपल्याला किंवा जे जनरल ट्रान्झॅक्शन असतं आपलं, तर ते आपण कसं करतो, आधी एखादी वस्तू घेतो आणि नंतर ते विकतो. ओके, हे ट्रेडमध्ये होतं. बट शॉर्ट सेलिंगमध्ये आपण उलटं करतो, आधी एखादी गोष्ट सेल करतो आणि नंतर बाय करतो. म्हणजे काय, याच्यामध्ये तुम्ही शेअर्स हे उसने घेतलेत कुणाकडनं तरी, 500 रुपीजला तुम्ही उसने घेतलेला आहे शेअर आणि तो त्याला तुम्ही परत दिला. आता तुम्ही 500 रुपयाला उसने कसं काय घेऊ शकता तो शेअर, तर ज्या मार्केट प्राइसला आहे तर त्याच मार्केट प्राइसला तुम्ही ते 500 रुपयाला ज्यावेळेस SBIचा शेअर असेल त्या प्राइसला तुम्ही उसने घेता. ठीक आहे, तुम्ही देणार आहे परत, तर तो देणार किती प्राइसला, तर जी मार्केट प्राइस असेल त्याच प्राइसला दिला पाहिजे. ओके, तर आपण त्याला 300 रुपीजला रिटर्न दिला असं समजू. ओके, मग तुमचं प्रॉफिट किती राहिला इथं, प्लस 200. याला म्हणतात शॉर्ट सेलिंग. आधी एखादी गोष्ट विकणं उसने घेऊन आणि नंतर ती गोष्ट स्वतःच बाय करणं. या ट्रान्झॅक्शनला जर सोप्या शब्दात बघायचं असेल तर आपण ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर काय झालं हे बघू. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट कितीला घेतली, 300 रुपयाला आणि विकली 500 रुपयाला, सेमच लॉजिक लागलंय आणि तुमचा फायदा 200 रुपये झालाय का, तर झालेला आहे. तर याला आपण म्हणतो शॉर्ट सेलिंग. आपण बघितलं की शॉर्ट सेलिंग केल्यामुळं अनलिमिटेड लॉसची शक्यता असते. मग आपल्याला कोण असं उधार पैसे दिला, आपण शॉर्ट सेलिंग करतानाचा पहिल्या कन्सेप्टमध्ये बघितलं की शॉर्ट सेलिंग म्हणजे उधार स्टॉक्स आपण विकतोय, जे आपल्या अकाउंटला येत ते स्टॉक्स आपण विकतोय. आपल्याला उधार कोण देत आहे याचा विचार तुम्हाला पडला असेल. तर आपल्याला उधार कोण देतं, तर तो देतो आपला ब्रोकर. ब्रोकर म्हणजे कोण, तर झिरोदा असेल, अपस्टॉक असेल, तुमचं ज्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर अकाउंट आहे त्याला आपण साध्या शब्दात म्हणतो ब्रोकर. तर तो ब्रोकर आपल्याला ही सुविधा प्रोव्हाइड करतो. ओके, तर आपण बघणार आहोत आपला ब्रोकर आपल्याला शॉर्ट सेलिंग करायला अलाउ करतो का. आता ब्रोकर कोण, झिरोदा असेल, अपस्टॉक असेल, एंजल वन असेल, फायर्स असेल तर तुमचा, तर तुम्हाला शॉर्ट सेलिंग अलाउड आहे. तर ते कशा पद्धतीचं आहे, तर ते फक्त आहे इंट्राडे या पद्धतीचं. इंट्राडे म्हणजे काय, आपलं मार्केट ओपन होतं 9 वाजून 15 मिनिटांनी आणि क्लोज होतं 3 वाजून 30 मिनिटांनी दुपारी. ओके, सो या ड्युरेशन मध्येच तुम्ही तो स्टॉक विकायचा, पण आपण शॉर्ट सेल करतो तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला विकायला लागेल, नंतर बाय देखील करायचं. ओके, जर तुम्ही या ड्युरेशन मध्ये केलं नाही तर काय, तर आपल्याला ऍक्च्युली आपले ब्रोकर्स, प्रत्येक ब्रोकर, काही ब्रोकर 3:10 पर्यंत चालू करतात, काही 3:15 पर्यंत करतात, काही 3:20 पर्यंत करतात
आणि काही काही ब्रोकर्स जे फुल फ्लेज ब्रोकर आहेत ते 3:30 पर्यंत पण चालू ठेवतात मार्केटमध्ये पोझिशन्स. बट या टायमिंग झाल्यानंतर तुमच्या ब्रोकरचे वेगवेगळे टायमिंग्स आहेत, तर ते तुम्ही चेक करा शॉर्ट सेलिंगसाठी. जर हे टाइम झाला असेल तर काय, आणि तुम्ही पोझिशन घेतलेली आणि तुम्ही विसरून गेला किंवा मग त्या टाइमपर्यंत तुम्ही वाट पाहिली पण तो टाइम होऊन गेला, तुमचं दुर्लक्ष झालं काही कारणाने, तर होणार काय? तर या केसमध्ये तर ते ऑटो स्क्वेअर ऑफ होऊन जाते ती पोझिशन. म्हणजे तो ब्रोकर तुमच्या साईडनी ती पोझिशन एक्झिट करतो. तर ते किती करतो एक्झिट? जर जी मार्केटला प्राइस असेल त्या मार्केट प्राइसला एक्झिट करतो. मग त्याच्यामध्ये तुमचा प्रॉफिट किती होतोय, लॉस किती होतोय, तुमचे चार्जेस किती आहेत, हे सगळं तो बघत नाही. तुमच्या दृष्टिकोनातून तो काही तुमचे सेफगार्ड करत नाही पोझिशन. हा ब्रोकर तो त्याच्या साईडने सेफगार्ड करतो. त्याच्यासाठी तर ऑटो स्क्वेअर ऑफ केल्याचे तुम्हाला वेगळे सेपरेट चार्जेस पण लागतील. ओके, जो काय लॉस असेल, प्रॉफिट असेल, तो तुमच्या अकाउंटला रिफ्लेक्ट होईल, फक्त एवढंच. हे झालं ब्रोकरच्या एंडनी. ओके, लॉंग टर्ममध्ये करायचं असेल तुम्हाला, एखाद्या तुमचा व्ह्यू असेल की नाही हे खाली पडणार आहे, पण आपण बघितलं की हे 1 डे चार्ट आहे, तर हे तर आपण असं करू शकत नाही. आता तुम्हाला कळलं की आपल्याला फक्त अलाउड आहे इंट्राडेमध्ये. लॉंग पोझिशन्स आपण करू शकतो डिलिव्हरी बेसिसमध्ये. ओके, म्हणजे तुम्ही स्टॉक घेऊन ठेवलाय तुमच्याकडं आणि पुढचं याला साधारणतः एक 30 दिवस लागले तर तुमच्या अकाउंटला तो स्टॉक राहील, डीमॅट अकाउंटला तो स्टॉक दिसेल. बट तुम्ही शॉर्ट सेल करून तो तुमच्या डीमॅट अकाउंटला शॉर्ट म्हणून दिसणार नाहीये. मग फायदा कसा कमवू आम्ही? ओके, तर याच्यासाठी आपण डेरिव्हेटिव्ह मार्केट इंट्रोड्यूस केलेले आहेत. सेबी असेल किंवा वर्ल्ड वाईड जे डेरिव्हेटिव्ह मार्केट आहेत, तर त्याचा एक म्हणजे भरपूर त्याचे ॲस्पेक्ट्स आहेत, तर त्यातला एक ॲस्पेक्ट आहे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये आपण फायदा कसा कमवू शकतो. तर आपण शॉर्ट सेल हे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये, म्हणजे ऑप्शन्स किंवा फ्युचर्समध्ये. खूप जण FNO म्हणतात त्याला, पण काही जण ऑप्शन्स, काही जण फ्युचर्स, किंवा आपण दोन्हीचं कॉम्बिनेशन करून देखील आपण शॉर्ट सेल हे लॉंग टर्ममध्ये एखाद्या स्टॉकसाठी करू शकतो. स्टॉकसाठीच का तर नाही, आपण इंडेक्ससाठी म्हणजे निफ्टीसाठी असेल, बँक निफ्टीसाठी असेल, तरी देखील आपण ह्या पद्धतीचं लॉजिक किंवा आपला जर स्टडी व्यवस्थित असेल तर आपण शॉर्ट सेलिंग करू शकतो. त्याच्यामध्ये प्रॉफिट लॉस हे आपण नंतर डिस्कस करू. डेरिव्हेटिव्ह मार्केट काय आहे नंतर डिस्कस करू. धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि खाली कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्हाला असे अजून काही व्हिडिओज बघायचे असतील, तुम्हाला कुठल्या टॉपिकबद्दल क्लॅरिटी पाहिजे असेल, तर खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहून ते माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. आणि जर तुम्हाला सिस्टमॅटिकली आपल्या एक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म किंवा मग इन्व्हेस्टिंग कसं असतं याच्याबद्दल डीपमध्ये नॉलेज घ्यायचं असेल तर प्लीज मला कॉल करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर लिहिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता किंवा मला सरळ कॉल देखील करू शकता. थँक्यू. हॅपी ट्रेडिंग, हॅपी इन्व्हेस्टिंग.